कळवण तालुका कांदा पिकात अग्रेसर आहे। जिल्ह्यातील बाजार समित्या माथाडी कामगारांचा संप मार्च एंडिंग या कारणाने बंद होत्या। पर्यायी शेतकऱ्यांची कांदा विक्री ठप्प झाली होती। आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आबोणा येथील शिवसिद्ध गोविंद खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होताच येथे कांद्याची विक्रमी आवक दिसून आली। आज रोजी सदर खासगी मार्केट कमिटी संचालक व व्यापाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली। खासगी मार्केट कमिटीच्या संचालकांनी आलेल्या शेतकऱ्यांना अल्पोपहार व पाण्याची चोख अशी व्यवस्था केली होती। तसेच मार्केटमध्ये शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी देण्याबाबतचे नियम अबाधित ठेवण्यात आले आहेत। तरी याच दिवशी हिशोबाची रक्कम घेऊन जाण्याबाबत शेतकऱ्यांना विनंती करण्यात आली। लिलाव प्रक्रिया शेतकरी व व्यापारी यांच्या समन्वयाने आनंदात पार पडली। नमस्ते, आम्ही सर्व शिवसिद्ध खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सर्व शेतकरी व्यापारी वर्गाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आम्हाला सांगण्यात अत्यानंद होत आहे की आज आपण मार्च नंतर पहिला दिवस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजार समिती चालू करत आहे व त्या बाजार समितीच्या निमित्ताने शेतकरी विक्रमी माल बाजार समितीत घेऊन आले। शेतकरी व व्यापाऱ्यांचा अतिशय आनंदाने आज आपण शुभमुहूर्तावर आपण बाजार समिती चालू करत आहे। त्या निमित्ताने शेतकरी वर्गासाठी पाण्याची, नाश्त्याची या अशा विविध सुविधा पुरवून आम्हालाही बाजार समितीला खूप आनंद होत आहे। शेतकरी वर्गाला त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून आम्ही सर्व व्यापारी वर्ग व बाजार समितीतील सर्व कर्मचारी अजून काही चांगलं देण्याचा प्रयत्न करू आणि शेतकरी वर्गाला हीच विनंती आहे, सगळ्यांनी आपला माल चांगल्या प्रतीने आणून आणि बाजार समिती व्यापारी व तुम्हाला या वर्षात नवीन वर्षात चांगले दर कसे मिळतील हा आपला आणि चांगली सेवा कशी देण्यात येईल ही सगळी बाजार समितीची उद्दिष्ट आहे। त्याला तुमचं सहकार्य कायमस्वरूपी भेटत आहे। त्याबद्दल सर्व शेतकरी व व्यापारी वर्गाचे मी प्रथमतः धन्यवाद करतो आणि नवीन वर्षाच्या पुनश्च एकदा बाजार समितीच्या वतीने सर्व शेतकरी वर्गाला, कर्मचारी व व्यापारी वर्गाला शुभेच्छा देऊन नवीन वर्षात काय चांगलं शेतकऱ्यांसाठी करता येईल ते प्रयत्न करू। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।